सॅटरडे म्हटलं की जरा निवांतच आणि त्यामध्ये त्यांचा उपवास असतो. पण आज उपवास नाही तर तेच घरी नाही आहेत कारण ते ट्रिपला गेलेत आणि आम्ही दोघीच घरी आहोत. त्यामुळे उशिराच उठलो, नाश्ता वगैरे केला आणि तिला अंघोळ घालून झोपी घातलं. त्यानंतर माझंही आवरून घेतलं, कपडे वगैरे वॉश करायला लावले. त्यांच्या ऑफिसचे कपडे वेगळे धुते तर ते आधी धुवून घेतले होते. त्यानंतर आमचे रोजचे डेली यूजचे लावले होते आणि नाश्ता वगैरे झाला होता. पण पसारा मी एवढा किचनमध्ये केला होता आणि ईशांकाने एवढा हॉलमध्ये सगळा तिचा खेळण्यांचा पसारा. हे घराचं गोकुळच झाले, पसारा नाही. त्याआधी म्हटलं लाडू खाऊन घ्यावा, मम्मीने दिलेला लाडू आठवला, तो खाऊन घेतला. दुपारी जेवणामध्ये म्हटलं उत्तापा करावा, मग ती झोपेतून उठली होती, तिला घेऊनच ते केलं. तिला बघायचं असतं काय करते आणि काय नाही. दोघींनी ते खाऊन घेतलं, मस्त तिच्यासोबत गप्पा मारल्या कारण झोपेतूनच उठली. ईशांका सगळ्यांना हाय बोलते मी. त्यानंतर 4 वाजता तूप करायचं होतं. आता मी हे 8 ते 10 दिवसांची साय साठवून ठेवते आणि त्याचं मग एकदाच तूप करून घेते. तर खूप जास्त नाही पण थोडंच झालं होतं. सगळा पसारा वगैरे आवरून घेतला. दिवसभर काय तिच्या पप्पांसोबत बोलली नव्हती म्हणून व्हिडिओ कॉल झाला, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.